लहानपणी आपल्याला एक गोष्ट शिकवली जायची की आपल्या आईवडिलांनंतर देवाचं रूप जर कोणामध्ये दिसत असेल तर ते शिक्षकांच्यात दिसतं. पण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना नंदुरबारच्या तलाईमधून उघड झालेली आहे. एका आदिवासी आश्रमशाळेतील 13 वर्षाच्या मुलीवरती मुख्याध्यापकांनी बलात्कार केलाय. होय, ही घटना खरी आहे. एका मुख्याध्यापकांनी 13 वर्षाच्या 8वीच्या मुलीवरती बलात्कार केला आणि जर तू घरी जाऊन सांगितलंस तर तुझी हत्या करेन अशी त्या 13 वर्षाच्या मुलीला धमकी दिली. त्या मुलीने हिंमत केली आणि जाऊन आईवडिलांना सांगितलं. आज तो नराधम मुख्याध्यापक, त्याचं नाव आहे रायसिंग वसावे, त्या मुख्याध्यापकांना पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच त्या आदिवासी आश्रमशाळेतील मुलींचं जे वसतिगृह आहे त्याच्या व्यवस्थापिका मालती पाडवे यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे. पोक्सो अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. पण एक गोष्ट सिद्ध करते, घरातही मुलगी सुरक्षित नाही. बाप तिच्यावरती बलात्कार करतो, ही कोल्हापूरची घटना आहे. भाऊ तिच्यावरती बलात्कार करतो, ही मुंबईची घटना आहे. रस्त्यावरून जाताना तिच्यावरती बलात्कार होतो, ही दिल्लीची घटना आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी मुलींना जर वसतिगृहामध्ये ठेवलं तर त्यांच्यावरती तिथे सुद्धा बलात्कार होतो. 9 वर्षाची मुलगी राहू दे, 8 वर्षाची मुलगी राहू दे, 5 वर्षाची मुलगी राहू दे, 6 महिन्याची मुलगी राहू दे, या महाराष्ट्रामध्ये त्या मुलीवरती बलात्कार होतो ज्या महाराष्ट्राचे संस्कार मासाहेब जिजाऊंच्या शिकवणातून बाहेर आलेले आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन शिवरायांनी केलं, त्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक गुरुचा दर्जा किती मोठा असतो. मी सोशल मीडियावरती इतक्या छातीटोकपणे बोलते याचं कारण माझे शिक्षक आहेत, याचे कारण माझे गुरुवर्य आहेत. पण असे गुरुवर्य जे अगदी शिक्षकी पेशाला काळीमा फासतात, अशा लोकांना शिक्षक बनवावंच तरी का? मी तर म्हणते यांच्यावरती कायदा बिदा या गोष्टी लादण्याची गरजच नाही आहे. यांना चौकात आणून सोडा. माझ्यासारखी जर एक असेल ना तर उभी पेटवून टाकेल अशा मास्तरड्याला. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समधून नक्कीच कळवा. कारण कायदा ना कायदा म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे आणि खरंच न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरती पट्टी आहे. नाहीतर बलात्कारिक आरोपीला दर 15-20 वर्षानंतरच शिक्षा होईल असं कुठे लिहून ठेवलेलं आहे का? 15-20 वर्ष इथे गुन्हा सिद्ध होत नाही आहे. याच्यापेक्षा एकदम तुच्छ गोष्ट आपल्या महाराष्ट्रात असूच कोणती शकते?